हाय फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक भरती 2026. 30 जागांसाठी मित्रांनो तब्बल 4126 अर्ज आले आहेत. किती मित्रांनो? 30 जागांसाठी. तर यावरून मित्रांनो हे लेक्चर बनवायचं कारण एकच आहे, या व्हिडिओ बनवायचं कारण मित्रांनो एकच आहे, कारण की स्पर्धा किती आहे, म्हणजे कॉम्पिटिशन किती जास्त असणार आहे. त्यामुळे मी मित्रांनो तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, चला सुरुवात करूया. बघू आपण काय कॉम्पिटिशन आहे, कसे अर्ज आले, एका जागासाठी किती अर्ज आले, ते सगळं आपण सविस्तर मित्रांनो पाहूया. ओके, तर सुरुवात करूया. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात MPW लर्निंग सेंटर. आजची बातमी विशेष आरोग्य निरीक्षक पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे मित्रांनो, कारण पुणे महानगरपालिकेने आरोग्य निरीक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि या जाहिरातीतील विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ठीक आहे मित्रांनो, प्रचंड काय मिळालं? प्रतिसाद मिळाला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आरोग्य निरीक्षकाच्या किती मित्रांनो? आरोग्य निरीक्षकाच्या फक्त 30 जागांसाठी. किती? 30 जागांसाठी आणि 30 जागांसाठी आणि या 30 जागांसाठी 4126 अर्ज आलेत. किती मित्रांनो? 4000 तब्बल 4126 अर्ज आले. ओके, म्हणजेच एका जागेसाठी सरासरी जवळपास 138 उमेदवारांमध्ये स्पर्धा असणार. आला मित्रांनो लक्षात? एक जागासाठी मित्रांनो 138 उमेदवारांमध्ये स्पर्धा असणार. ठीक आहे. आता या आकडेवारीचा नेमका अर्थ काय आणि आरोग्य निरीक्षक पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यातून काय शिकायचं आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो हे बघा, हे ॲडव्हर्टाइजमेंट होती. कधीची होती मित्रांनो हे ॲडव्हर्टाइजमेंट? पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, शिवाजीनगर, पुणे. ठीक आहे, हे ॲडव्हर्टाइजमेंट होती मित्रांनो. आरोग्य निरीक्षक किती पदे मित्रांनो? 30. ठीक आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट बेस हा मित्रांनो, हे परमनंट नाही, लक्षात ठेवा. हे कॉन्ट्रॅक्ट बेस आहे. 40,000 त्याचा पेमेंट होता. ह्याची शैक्षणिक पात्रता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन HSC उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण, स्वच्छता निरीक्षक पदवी उत्तीर्ण आणि शास्त्र शाखेच्या पदवीधारकांना प्राधान्य. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात आलं. हे ॲडव्हर्टाइजमेंट होती आणि ह्याचा फॉर्म भरायची अर्ज करण्याची तारीख 29/7/2026 ते 13/7/2026 पर्यंत होती. ठीक आहे मित्रांनो, हे त्याची मुदत होती. ठीक आहे. आता हे ॲडव्हर्टाइजमेंट होती. आता सर्वप्रथम मित्रांनो, हे जाहिरातीची माहिती पाहू आपण. पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून आरोग्य निरीक्षक पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ठीक आहे. जाहिरातीमध्ये आरोग्य निरीक्षक या 30 पदे होते. ठीक आहे मित्रांनो, अशी पदसंख्या देण्यात आली होती. ही भरती कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल स्वरूपाची असून जाहिरातीमध्ये आरोग्य निरीक्षक पदासोबत कनिष्ठ अभियंताचा पदाचाही समावेश होतो. ठीक आहे मित्रांनो, हे जाहिरात ॲडव्हर्टाइजमेंटची माहिती होती. आता मित्रांनो हे बघा, आहे 30 आरोग्य निरीक्षक पदासाठी, हे पेपरमधलं आपलं न्यूज आहे मित्रांनो, बातमी आहे. 30 आरोग्य निरीक्षक पदासाठी 4126 अर्ज. किती मित्रांनो? 4126 अर्ज. तर मित्रांनो हे टोटल बातमी आहे. आता हे बातमीला आपण एकदम सविस्तर समजू. ठीक आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये मित्रांनो आपण समजून घ्या. ही बातमी कधीची मित्रांनो? 22/8/2026ची. कधी आहे? 22/8/2026ची आहे. ठीक आहे. आता मित्रांनो आता सर्वात महत्त्वाची बातमी, विद्यार्थी मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोग्य निरीक्षकाचे 30 जागांसाठी तब्बल 4126 अर्ज प्राप्त झाले. ठीक आहे. आता आपण एक साधा हिशोब करूया. 4126 अर्ज डिवायडेड बाय 30 जागा, म्हणजे एका जागेसाठी जवळपास 138 उमेदवार असणार. ठीक आहे. म्हणजे समजा आरोग्य निरीक्षकाची एका जागा आहे, आता त्या एका जागेसाठी जवळपास 138 उमेदवारांमध्ये स्पर्धा होणार आहे. ही संख्या निश्चितच मोठी आहे. काय मित्रांनो? हे खूप जास्त आहे. कॉम्पिटिशन मित्रांनो खूप 101% जास्त आहे. ओके. आता याचा विद्यार्थ्यांनी काय अर्थ घ्यायचा मित्रांनो? याचा अर्थ असा नाही की 138 उमेदवारांशी घाबरायचं आहे. काय मित्रांनो? 138 उमेदवारांशी घाबरायचं आहे. याचा अर्थ असा आहे की स्पर्धा आता खूप मोठी झाली आहे. काय मित्रांनो? स्पर्धा आता खूप मोठी झाली आहे. आरोग्य विभागातील MPW आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक या अशा पदांसाठी विद्यार्थ्यांनी तयारी दिवसेंदिवस वाढत आहे. काय मित्रांनो? दिवसेंदिवस काय विद्यार्थ्यांची समजा संख्या वाढत आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे फक्त अभ्यास केला म्हणून पुरेसे नाही. काय मित्रांनो? त्यामुळे अभ्यास केला म्हणून पुरेसे नाही. योग्य दिशेने, सातत्याने आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. फक्त अभ्यास करणे म्हणजे महत्त्वाचे नाही. ऑफिशियल सिलेबसनुसार, टेक्निकल सिलेबसनुसार मित्रांनो एकदम सातत्याने आणि योग्य दिशेने अभ्यास करणे मित्रांनो महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो. आता हे तुम्हाला व्हिडिओ बनवायचं कारणच हेच आहे का मित्रांनो? आरोग्य विभागामध्ये जे आगामी भरती निघणार आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे मित्रांनो. कारण की जेवढा तुम्ही चांगला अभ्यास करणार, तेवढं तुमचे चान्सेस आहे का तुमचं यश मिळणार. ठीक आहे मित्रांनो, पण कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे. आता तयारी कशी करायची मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही आरोग्य निरीक्षक पदाची किंवा आरोग्य विभागातील इतर पदांची तयारी करत असाल तर सर्वप्रथम तुमचा टेक्निकल सिलेबस मजबूत करा. ओके.
ठीक आहे. टेक्निकल सिलेबस मजबूत करा. कारण आपल्या क्षेत्रातील विषयांमध्ये संकल्पना स्पष्ट असणे खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ सार्वजनिक आरोग्य, उदाहरणार्थ काय मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण स्वच्छता, संसर्गजन्य रोग, पाणी, अन्न स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, रोग प्रतिबंध नियंत्रण, आरोग्य शिक्षण, साथरोग नियंत्रण, सार्वजनिक आरोग्य प्रशासन या विषयांचा नियमित अभ्यास करा. काय मित्रांनो, या विषयांचा काय करा, नियमित अभ्यास करा. ओके. आणि त्यानंतर MCQs प्रॅक्टिस करा. कारण परीक्षा हॉलमध्ये आपल्याला फक्त माहिती असणे पुरेसे नाही, ती माहिती योग्य पर्यायामध्ये ओळखता आली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे MCQs प्रॅक्टिस करा. जेव्हा जास्त होईल MCQs आणि रिव्हिजन प्रॅक्टिस करा. मित्रांनो, जर तुम्ही आरोग्य निरीक्षक, MPW आरोग्य पर्यवेक्षक किंवा स्वच्छता निरीक्षक पदाची तयारी करत असाल तर आपल्या MPW लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलवर या सर्व पदांची परीक्षा भिमुख तयारी करून घेतली जाते. ओके. इथे तुम्हाला टेक्निकल विषयाचे लेक्चर, नॉन टेक्निकल तयारी, इम्पॉर्टंट MCQs, प्रिव्हियस क्वेश्चन रिव्हिजन आणि परीक्षेसाठी आवश्यक महत्त्वाचे अपडेट्स नियमितपणे मिळणार आहेत. म्हणून जर तुम्ही आरोग्य विभाग भरती 2026ची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तयारीमध्ये आपल्यासोबत राहा. ठीक आहे. कारण स्पर्धा मोठी आहे, पण योग्य तयारी केली तर निवड नक्की शक्य आहे. काय मित्रांनो, स्पर्धा खूप मोठी आहे, पण योग्य तयारी केली तर निवड नक्कीच शक्य आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, 4126 आज आले म्हणजे 4126 विद्यार्थी अंतिम गुणवत्तेत असतीलच असे नाही. अर्जाची संख्या आणि प्रत्येक पात्र उमेदवारांची संख्या वेगळी असू शकते. दस्तावेज पडताळणी, पात्रता, अर्जातील त्रुटी आणि इतर अटींनुसार अंतिम उमेदवारांची संख्या बदलू शकते. ओके मित्रांनो, त्यामुळे 4126 ही अर्जाची संख्या आहे, अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांची संख्या नाही. हे लक्षात ठेवा मित्रांनो. फक्त हे फॉर्म आलेले, ॲप्लिकेशन्स आलेले, म्हणजे जे सिलेक्शन होणार आहे त्यांची संख्या नाही आहे, फक्त ॲप्लिकेशन्स आलेले की 30 जागांसाठी 4126 ॲप्लिकेशन्स आलेले. ओके. आता हे ॲप्लिकेशन पडताळणीमध्ये जातात, पात्रतामध्ये जातील, काही स्टुडंट्स त्रुटीमध्ये जातील, म्हणजे नियम अटीमध्ये काही स्टुडंट्स जातील, म्हणजे एकदम अंतिम संख्या समजू नका. ओके मित्रांनो. आता विद्यार्थ्यांसाठी माझा सल्ला मित्रांनो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पर्धा किती आहे यापेक्षा आपण किती तयार आहोत हे महत्त्वाचे आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो, स्पर्धा किती आहे यापेक्षा आपण किती तयार आहोत हे महत्त्वाचे आहे. एका जागेसाठी 138 उमेदवार आहेत म्हणून घाबरू नका. तुम्हाला त्या 138 जणांपेक्षा वेगळे काय करायचे आहे ते बघा. मित्रांनो, एक काम करा, 138 उमेदवार आहेत त्यांचं आपल्याला टेन्शन घेणं नाही, आपल्याला कॉम्पिटिशन नाही बघायचं, आपल्याला प्रिपरेशन बघायचं आहे का आपलं प्रिपरेशन कसं मजबूत होईल हे आपल्याला बघायचं आहे. ओके. नंबर 1 रोज अभ्यास करा. काय करायचं मित्रांनो, रोज अभ्यास करा. टेक्निकल विषय मजबूत करा. सगळ्यात अगोदर काय मित्रांनो, टेक्निकल विषय काय करा, मजबूत करा. नॉन टेक्निकल विषयाकडे दुर्लक्ष करू नका. ओके. नॉन टेक्निकल विषयाकडे दुर्लक्ष करू नका. दररोज MCQs सोडवा. ओके. मागील प्रश्नपत्रिका सोडवा. चुकीचे प्रश्नांची रिव्हिजन करा, म्हणजे जे आपले आन्सर जे चुकतात त्याची काय करा मित्रांनो, जे क्वेश्चन आपले चुकले त्याचं रिव्हिजन करा आणि मॉक टेस्ट देण्याची सवय लावा. काय मित्रांनो, मॉक टेस्ट म्हणजे काय, का आपल्याला एक्झाम प्रॅक्टिस होते का, जर एक्झाममध्ये किती मिनिटाला किती टाईममध्ये एक क्वेश्चन सॉल्व करायचं, तर आपले 100 क्वेश्चन किती मिनिटात सॉल्व होते हे आपल्याला एकदम प्रॅक्टिस भेटेल. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. हे 7 गोष्ट डेली करा. काय करा मित्रांनो, हे 7 गोष्ट डेली करा. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, 30 जागा आणि 4126 आज ही फक्त एक बातमी नाही, ही आपल्यासाठी वॉर्निंग आणि मोटिवेशनल दोनों आहे. काय मित्रांनो, हे आपल्यासाठी काय वॉर्निंग पण आहे आणि मोटिवेशन पण आहे. लक्षात ठेवा, दोन्ही आहे. हे आपल्यासाठी वॉर्निंग पण आहे आणि मोटिवेशन पण आहे. आता मित्रांनो, वॉर्निंग यासाठी का स्पर्धा खूप मोठी आहे. वॉर्निंग कशासाठी मित्रांनो, का स्पर्धा खूप मोठी आहे, आणि मोटिवेशन यासाठी की जर तुम्ही योग्य पद्धतीने तयारी केली तर या स्पर्धेतून तुमची निवड नक्की होऊ शकते. हे लक्षात ठेवा. काय मित्रांनो, तुमची निवड नक्की होऊ शकते. म्हणून अर्जाची संख्या पाहून घाबरू नका. आजपासून तुमचा अभ्यास आणखी मजबूत करा. ओके. जर तुम्हाला आरोग्य विभाग भरती 2026, MPW आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक आणि स्वच्छता निरीक्षक याबाबत अशाच महत्त्वाचे अपडेट्स, MCQs आणि परीक्षा बुक लेक्चर्स पाहिजे असेल तर MPW लर्निंग सेंटरला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही आरोग्य निरीक्षक पदाची तयारी करत आहात का. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.